धाराशिवमध्ये अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या पुन्हा अध्यक्ष होणार आहेत। महायुतीकडून उपाध्यक्ष पदासाठी उषा गायकवाड यांनी अर्ज घेतलेला आहे। महायुतीकडे बहुमत असल्याने अर्चना पाटील आणि गायकवाड जिंकणार हे जवळपास निश्चित आहे। महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कांचनमाला संघवे यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे महेश देशमुख महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। अर्चना पाटील ह्या आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत। उषा गायकवाड या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी आहेत। सत्ता स्थापनेमध्ये तानाजी सावंत गटाला उपाध्यक्ष पदही दिलेलं नाही। महायुतीचे सगळे सदस्य तुळजापूरहून धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आता अखेर धाराशिवमध्ये ही सत्ता स्थापन होतीये। कसं समीकरण जुळवून आणलं गेलं, पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? प्रज्ञा, गेल्या महिनाभरापासून या सत्ता स्थापनेची प्रतीक्षा होती आणि आज आता सत्ता स्थापनेची जी जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठीची, त्यासाठी 2:15 वाजेपर्यंत या अर्जांची छाननी होईल, तर 2:30 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया जी आहे पार पडेल। या पडद्यामागच्या हालचाली ह्या अतिशय रंजक पद्धतीने पाहायला मिळाल्या। पहिल्यापासूनच निवडणूक निकाला दिवशीच भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सर्व विजयी उमेदवार आहेत ते अज्ञातस्थळी हलवलेले होते आणि स्वतः भाजप उमेदवारासोबत मित्रपक्षाचे उमेदवार असतील किंवा अपक्ष उमेदवार असतील या सगळ्यांची एकत्र मोठ बांधत अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी केली होती। मात्र तानाजी सावंतांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीच्या नावाला विरोध दर्शवल्यामुळे कुठंतरी शिवसेना वेगळी भूमिका घेते का हा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र गेल्या 2-3 दिवसांमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनं पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंच महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा जवळपास निश्चित झाल्याने आज सर्व महायुतीचे सदस्य एकत्ररित्या धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत आणि अध्यक्ष निवडीची जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील किंवा संपर्क प्रमुख राजन साळवे असतील हे सर्व विजयी उमेदवारांना घेऊन धाराशिवमध्ये आले। आता निवडीची बैठक आहे ती सुरू झालेली आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये अर्जांची छाननी होऊन प्रत्यक्ष मतदान होईल, कारण महाविकास आघाडीकडनं सुद्धा अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद याच्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रज्ञा, मात्र या सगळ्या याच्यामध्ये महायुतीचं जवळपास बहुमत निश्चित आहे, त्यामुळे फक्त औपचारिक घोषणा आता नावाची बाकी राहिली। आताची सध्याची परिस्थिती आहे। प्रज्ञा, निश्चित। अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।